नमस्कार मंडळी. थंडीचे दिवस आले की पोपटी आलीच आणि स्पेशल अलिबागमधील. थोडंसं यावेळेला तुम्हाला नवीन प्रकार बघायला मिळेल. पोपटीचे अनेक प्रकार, अगदी मातीच्या भांड्यातलं तर नवीन अगदी मी पहिल्यांदाच बघतो की पत्राचा डबा. प्रोसेस माहीत नाही, बघतोय आपण. व्हिडिओ चालू राहील, आपल्याला हे बघायला मिळेल. जर आज आनंद घ्यायचा असेल तर अलिबागमध्ये तुम्हाला वरंडेगाव द्यावं लागेल. खूप मेहनत असते. पहिलं चिकन सगळं मॅश करून मसाल्यामध्ये. समोर केळीची पानं ना, केळीची पानं आणि केळीचे पात्या, त्या मोठे खांब असतात त्याच्या त्या साली काढून ते बांधण्यासाठी. मग प्रत्येक 1-2 पीस त्यामध्ये टाकून ती प्रोसेस. खूप मोठी तयारी असते त्याच्यामध्ये. अंडी, उकडलेली अंडी नाही म्हणत, कच्चीच अंडी ना, कच्ची अंडी त्यातच बॉईल होतील. आणि मग शेंगा, तुमच्या वालाची शेंगा ना, वालाच्या आणि मटरच. आणि त्यांना जे खरं मीठ लागतं ते कसला पाला तो? मामुर्डी म्हणून पाला आहे. हा बघा समोर. तो शेतामध्ये आता ह्या दिवसात मिळतो. म्हणजे अगदी पावसाळ्यानंतर शेती सगळी झाली की तो नैसर्गिक शेतामध्ये मिळतो. आणि त्याची स्पेशालिटी अक्षरशः समोर संजू राऊत. आणि तुमचं नाव काय? जितेंद्र ठाकूर. स्पेशालिटी म्हणजे खरी स्पेशालिटी म्हणण्याविषयी त्यांना आवड आहे, त्यातली माहिती आहे. त्याबरोबर आमच्या सौ पण बसल्यात, जेणेकरून आजच शिकली म्हणजे त्यांच्या घरच्या पाहुण्यांना, नातेवाईकांना ती बनवून खायला घालू शकते. खूप मोठी तयारी. म्हणजे आपण अगदी सहज म्हणतो अरे पोपटी खायची, पण त्याच्यामागे मेहनत, सगळे ते मटेरियल आणि भरपूर मेहनत असते. मंडळी अगदी 2-2, 3-3 पीस टाकतो का त्यात? हां, एका पानामध्ये 2-3 पीस. हां मंडळी. अच्छा, म्हणजे झाल्यानंतर ती एक पुढे समोर खोलली की ते अगदी त्याच्या तवा मारायला सेपरेटली. म्हणून ती पण बघा वेगळी मेहनत. म्हणजे असं काही ठिकाणी वेगळं असतं, मग एकदम पसरवतात खाली आणि मग परत ते खायचं. हां, खोलतात. हे कसं आहे, प्रत्येक सेपरेट ती पुडी प्रत्येकाला मिळेल शिजलेली. थोडं अजून हायजेनिक प्रकार केला ह्या लोकांनी. म्हणजे आपण बऱ्याचदा असं ठिकाणी बघतो की एकत्र मिक्स टाकतात आणि मग ते खाली एका पानावर किंवा एका प्लेटमध्ये टाकतात आणि सगळ्यांनी मग तो अगदी ते सत्यासारखं हात टाकायचा आणि सगळ्यांनी खायचं. तर मग तसं न करता त्यांनी सेपरेटली पुड्या बांधून अशा पुड्या तयार होतात. त्या केळीच्या पानाचं पण त्याच्यामध्ये आस्वाद उतरणार. म्हणजे मग अशी म्हटलं म्हणे बांबुर्डीचा जो पाला आहे त्याच्यामध्ये ते खारटपणा असतो. म्हणजे मीठ टाकायची गरज नाही, थोडंफार मीठ टाकायला लागतं चवीला, पण त्याचं नैसर्गिक जे आहे ते त्यात उतरतो, स्मेल येतो, वास येतो. गेले ना रेवदंड बिबट नाही, तो हायनस होता ना, तरच रमनला बोलव. असा फटका पोपटी म्हटलं की संजू हाच सीझन ना, म्हणजे आता चालू होईल जानेवारी फेब्रुवारी पर्यंत. पण मग तो असा गरमीमध्ये वगैरे नाहीच. आता या सगळ्या गोष्टी मिळतात, शेंगा वगैरे मिळतात. हां, स्वतःची शेंगा झाल्या की हां बरोबर. मार्केटमध्ये पण ते अवेलेबल लागतात. शेंगांचं खरं महत्त्व आहे खरं. त्या इव्हन तुरीचे पण टाकतात ना,
गावठी शेंगा महत्वाच्या. गावठी शेंगा महत्वाच्या. थोडीशा जळून जातात तो शेंगा. जळून चालतात लगेच. ह्या मटार अच्छा. पण जळतात. हां साली असतं ना. साल पातळ असतं. पण खरं पावटात खायला मजा येतो. त्याला जाड कडक असतं गावठी. दोन कर आणि जुळून घे. सगळ्या पोपटीची तयारी मागे आमच्या स्वप्नाली हिंची पण भरपूर तयारी आहे खरोखर. आणि तिच्या आमंत्रणामुळे आम्हाला इथे येता आलं. स्वप्न काळजी याच्यातच टाकलीस ना.